तुर्केवाडीत 2 पट्टेरी वाघांचे दर्शन, शेतकऱ्यांमध्ये घबराट. तुर्केवाडी येथील शेतकरी विलास मारुती बसरगेकर व नारायण निंगो पाटील यांच्या शेतात गेले 2 दिवस पट्टेरी वाघांचे दर्शन होत आहे. काल नारायण निंगो पाटील यांच्या घरातील महिलांना इरमाळ नावाच्या शेतात मक्याच्या पिकात प्रथम वाघाचे दर्शन झाले. आज पुन्हा विलास मारुती बसरगेकर यांच्या सावळ्याचे माळ या शेतात भांगलन करत असणाऱ्या महिलांना समोरच्या प्लॉटमध्ये 2 पट्टेरी वाघांचे दर्शन झाले. हे दोन्ही वाघ एकमेकांशी खेळत असल्याचे दृश्य महिलांना दिसले. वाघांचे दर्शन होताच तेथून बाजूला जात महिलांनी आरडाओरड करत लोकांना याची कल्पना देण्याचा प्रयत्न केला. गेले 2 दिवस सातत्याने वाघांचे दर्शन होत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता ऊस हंगामाची सांगता झाल्याने मशागतीच्या कामाला वेग आला आहे. काजू सीझन जवळ आल्याने बागा स्वच्छ करण्यासाठी शेतकऱ्यांचा शेतावरील राबता वाढला आहे. त्यातच सातत्याने वाघाचे दर्शन झाल्याने त्या परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतावरची कामे अर्धवट टाकून घराकडे येणे पसंत केले आहे. त्या भागात मजूरसुद्धा शेतावर जाण्यास धजावत नाहीत. ज्या भागात वाघाचे दर्शन झाले आहे तो भाग जंगमट्टी आणि माडवळे वनक्षेत्राशी संलग्न असा विस्तीर्ण पट्टा आहे. कदाचित माडवळ्याच्या जंगलातून या वाघांनी जंगमट्टीच्या हद्दीतून या भागात प्रवेश केला आहे. सदरचे क्षेत्र पाटणे फाटा हलकर्णी MIDCला लागूनच असून त्या ठिकाणी कामगार, शेतकरी व माणसांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. लागूनच असणाऱ्या रामघाट रस्त्यावरून देखील प्रवाशांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. सदरच्या वाघांच्या दर्शनाची कल्पना वनविभागाला देण्यात आली असून वनविभागाचे कर्मचारी या परिसराला भेट देऊन गेले आहेत. परिसरातील पायांचे ठसे पाहता वनखात्यानेही या परिसरात वाघांच्या अस्तित्वाला दुजोरा दिल्याचे शेतकरी सांगत आहेत. एकूणच या परिसरातील माणसांची, शेतकऱ्यांची वर्दळ पाहता वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात असे आवाहन शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे. महान कार्य न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड.